नमस्कार स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ. नित्याची उपासना सुरू करूया. स्वामी स्तवन 3 अध्याय, एक माळी जप, आरती आणि ललकारी याप्रमाणे जर रोज क्रम ठेवला तर 7 दिवसात आपलं एक पारायण पूर्ण होतं. तर स्वामी स्तवनाला सुरुवात करूया. नाही जन्म नाही नाम नाही कोणी माता पिता, प्रगटला अद्भुत सा ब्रह्मांडाचा हाच पिता. नाही कोणी गुरुवर स्वयं हाची सूत्रधार, नवनाथी आदिनाथ अनाथांचा जगन्नाथ. नरदेह नरसिंह प्रगटला तरुपोटी, नास्तिकाच्या कशुपाला आस्तिकाची देण्या गती. कधी चाले पाण्यावरी कधी धावी अद्दांतरी, यमा वाटे ज्याची भीती योगेश्वर हाच यती. कधी जाई हिमाचली कधी गिरी अरवली, कधी नर्मदेच्या काठी कधी वसे भीमा तटी. काली माता बोले संगे बोले कन्याकुमारी, अन्नपूर्णा ज्याचे हाती दत्त गुरु एकमुखी. भारताच्या कानोकानी गेला स्वयं चिंतामणी, सुखी व्हावे सारे जन तेथे धावे जनार्दन. प्रज्ञापुरी स्थिर झाली मध्यमीच्या रविप्रत, राजानुज करी भावे स्वामी पद दंडवत. स्वामी पद दंडवत, स्वामी पद दंडवत. श्री स्वामी समर्थ. आता आपण नित्याचे पाठ घेऊया. 3 अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षाचा शशिकर वाढे जैसा उत्तर उत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्याय अध्यायी वाढेल. द्वादशीच्या अध्यायाचे अंती श्रीपाद भट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादी करावयासी लज्जा वाटतसे त्यासी, तयाते एक समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथं, तिने सेवेकऱ्याचा नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान, परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामींसी बाळप्पा ते उठवले. तेव्हापासून बाळप्पासी त्रास देत अहर्निशी गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्द तांडित. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमा ज्याचे घरी येतं तो चोळप्पा व्यक्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रवशा भौत असे सांप्रद लागले. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ, राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची या मनात विचार येता त्वरित, सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पाजवळी, ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठवला. गंगूलाल जमादार चोळप्पाजवळ येस्तवर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हापाशी, बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पाजवळ येऊन स्तवर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार, परी चोळप्पाची तयावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे, जबाब दितला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोनीन नृपमंदिरी येऊन वर्तमान सांगत असे. चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईसी बाईने ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी होता जो होता आजवरी, तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तया वेळी पडले होते श्रीजवळी, तयांची करून या झोळी समर्थ करी घेतले. अलक शब्द उपचारीला म्हणती भिक्षा द्या आम्हा ते, तया वेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तिथे, जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकले आणून, न लागता एक क्षण 100हून गंती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन, चोळप्पा तुझे फिटले रीन स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्याशी आनंद झाला तयासी, परीन आले मानसी श्री चरण अंतरले. चोळप्पाशी दूर केले बाईसी बरे वाटले, ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीतात. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागावून दुष्टोत्तरी तांडण करी भौसाल. ते ऐकोनी बाळप्पासी दुःख झाले मानसी, सोडूनी स्वामी चरणासी म्हणती जावे येथून. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथून, याकरिता दुसरे दिनी समर्थ जवळ पातले. तेव्हा एक सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळप्पा दर्शना येतं त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाखवले सेवेकऱ्यांनी, तेव्हा समजले निज मनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून, तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, येथे जाऊन स्तवर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत, एक वेळ दर्शना येत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पाशी आनंद झाला बाईसी, गर्भ भरेती कोणासी मानिनासी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करून या दाखविती. परी राणीची प्रीती बाईवरी भोवत होती, या कारणे कोणा प्रति देहरे काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, तयासी हुकुम झालास्तवरी बाईसी दूर करावे.
परिराणी सभिहून तैसी न केले तयांनी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करता कारभार ऐसे ऐकोनी उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदारांची कैद करून या बाईंची आणावे म्हणती सवर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामींच्या या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नुपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पा बोले ते तयाशी द्रवशा नाही आम्हाशी आम्ही निलोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण एक भक्तास सांगून करवले श्रींनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळप्पानी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थ ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैशी सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगाच करती दांभिक भक्ती तयावरी स्वामी कृपा न करती सद्भावे जे नमस्कारती तयावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासी या जय जयाची स्वामी राया रात्रंदिनी तुझ्या पाया विष्णू शंकर वदती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समस्त सदा भक्त परिसोत्त त्रयोदश अध्याय गोडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदश अध्याय हा श्री स्वामी चरण अर्पणमस्तु शुभम भवत्वा. श्री गणेशाय नमः. जय जयाची करुणा घना जय जयाची अगशमना जय जयाची परमपावना दीनबंधू जगद्गुरु. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंती घ्यावे स्वामी चरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करून या. प्रातःकर्मी आटपुनी मग बैसावे आसनी भक्ती धरून या स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्ध स्नान सुगंध चंद लावणी सुहासिक कुसुमने अर्पावे. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्ये नैवेद्यकाराने स्वामींच्या. षोडोपचारे पूजन करावे सद्भावे करून धूप दीप अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयाची अपहरणा परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा येतीवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडधीशा वेदांत वद्या जगद्गुरु. सुख धाम निवासी या सर्व साक्षी करुणालया भक्त जन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझी पै. तू विष्णू आणि शंकर तू विदाता तू इंद्र अष्टाधी पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवता तूच समर्था निश्चय. जंगल आणि स्थिर तूच व्यापले समग्र तुझ लागी आदी मध्याग्रह कोटे नसे पाहता. असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रज्ञ ही नावरे विष्णू शंकर एकसरे कुटित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्त्रमुख ही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दीननाथा दासाकडे पाहावे. आता इतकी प्रार्थना अनाविजी आपल्या मना कृपा समुद्री यामीना आश्रय देजे सदैव. पाप ताप अनदैन्य सर्व जाऊ निरसून ही लोकी सौख्य देऊन परलोक साधन करावे. दस्तूर हा भवसागर याचे पावावया पैल तीर मानी तरणी साचार प्राप्त होवो मजला ते. आशा मनीषा तृषा कल्पना आणि वासना भ्रांती भुलली नाना न बांधो तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख समाधान अज्ञान तिमिर निरसून ज्ञानत्र हृदयी प्रगोटो पै. शांती मनी सदा वसो व्रताभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरे. भव दुःख हे निरसो तुझ्या भजने चित्त वसो व्रता विषयाची नसो वासना या मनाते. साधू सन्मागात तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत. व्यवहारी वर्तिता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आपत्य वर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबून इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागे. ऐसी प्रार्थना करता आनंद होय समर्था संतोषुनी तत्वता वर प्रसाद देतील. गुरुवारी उद्दोषक विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उद्दोषक सोडावे. श्री स्वामी समर्थाच्या षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वत्र पाहिजे प्रसंगी मानस पूजा करतात तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती. हे नेहमी मतिमंद परी असता शुद्ध चित्त तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही अहो स्वामी भक्त. मिरवू नये लोकांत जासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयांची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समस्त सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दश अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतो. अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जळता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वाटता तेने काही न उरेची. सर्व कामना पुरवणी अंती दाविती सुरभ होणी जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी. शितोषाची भीती नसेजी जयाची चित्ती सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप येती ऐसे जयाचे वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयाती. त्यावेळी मंगळवेड्यात बसपा तेली राहत दारिद्र्य पिडला भोवत दीनस्थिती तयांची. तो एके दिन फिरत सहजवना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज.
कटशया करुणी ती वर केले शयन, ऐसे नवल देखून लोटांगण घालत असे. अष्टभावे दाटुनी माता ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पाहावे. स्वामी चरित्राचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून स्थविता झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती, वरद हस्त ठेवीती तत्काळ मस्तकी तयाचे. बसप्पाची श्रीचरणी मन दडली तेव्हापासून राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे. मग बसप्पाची कांता 79 वार्ता करीत असे आकांता, म्हणे घर डुबाले. परी बसप्पाचे चित्ती स्वामी चरणी आसक्ती, जनपवाद न भीती नसे चाड कोणाची. एके दिनी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात घोरतम दाटले. चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी, 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठून चालले. पुढे जाता बसप्पा मागे चालत पुढे जात समर्थ बसप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वानपदे ओरडती. परी बसप्पाच्या चित्ती न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती, देह भान नसेची. तो समर्थ केले नवल, प्रगट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापला सकळ, तेज अग्नी समान. पादपर्श सर्प झाला, बसप्पा भानावरी आला, अपरिमित देखला सर्प समूह चोईकडे. वृक्ष शाखा आलोकित तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहून या ऐशा परी भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी, जितके पाहिजे तितके घेई, न करी अनुमान काही, दैव तुझे उदकले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळून सर्प त्वरित स्तवर उचलून घेत, तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले. तेथून या परतले, स्तवर ग्रामा माझी आले, बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी. तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्प गुप्त झाले. ऐसे नवल देखून चकित झाले अंतकरण, माता ठेवी ती स्वामी चरणी, प्रेम अश्रू नैनी वाहते. त्यासी बोलते तिशोर, घरी जावे तो स्तवर, सुखे करावा संसार, दारा पुत्र पोषिते. असो तो बसप्पा भक्त, संसार सुख उपभोगित, रात्रंदिनी श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यांदरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्रकृत कथा समस्त, सदा भाविक परिसोत, पंचदश अध्याय गोढा. श्री स्वामी चरण अर्पणमस्तु, शुभम भवतो. श्री स्वामी समर्थ. जप म्हणूया. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. आता आरती घेऊया. पंचप्राण हे आतुर झाले करण्यात आरती, स्वामी करण्यात आरती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती, सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती. हरिहर संगे ब्रह्मदेव ही खेळे तव भाली, स्वामी खेळे तव भाली. पुनव हासते प्रसन्नतेने मुखचंद्राचे वरी, लाजविती रविते जाला तव नैनांच्या ज्योती, स्वामी नैनांच्या ज्योती.
सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारारती. पुण्यप्रद तव नाम असावे सदैव या ओटी, स्वामी सदैव या ओटी. श्वासासंगे स्पंदन व्हावे तुझेच जगजेती. अगाध महिमा अगाध आहे स्वामी तव शक्ती, स्वामी तव शक्ती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारारती. धर्माचरणे पावन व्हावे सदा असो संमती, स्वामी सदा असो संमती. सत्कर्माचा यज्ञ घडावा झुजून ही यष्टी. सन्मार्गाने सदैव न्यावे घेऊन मज हाती, स्वामी घेऊन मज हाती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारारती. अहंपणाचा लोप करुनी कृतार्थ जीवन करा, स्वामी कृतार्थ जीवन करा. पावन करुनी घ्यावे मजला तेजोमय भास्करा. अल्पची भिक्षा घालून स्वामी न्यावे मज संगती, स्वामी न्यावे मज संगती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारारती. पंचप्राण हे आतुर झाले करण्यात आरती, स्वामी करण्यात आरती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारारती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारारती. सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारारती. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.